जाळ झाला मेल्या मुर्द्याचा. हा बेवडा बघून दिला माया लेकराचं ठेवलं वाटलं करून. होता ना बांट्या मधी काय वहिनी काय वहिनी कुठे गेलाय बाबूराव? म्हणजे माहित नाही का तुम्हाला कुठे गेलाय? नाही ना, आता मला निरोप झाडला म्हणून मी आलो इथं. मग निरोप धाडलाय म्हणजे कशासाठी धाडलं तुम्हाला कळायला पाहिजे ना. आमच्या लेकराचं ठेवलं वाटलं करून मध्यस्थी करायला आले होते. किती पैसे घेतले त्यांच्याकडून मध्यस्थी करायला? म्हणजे आम्ही काय दलाल बिलाल काय? दलाल का? मग दलालानेच काम केलेत. ते बेवडा दिला माझ्या लेकराच्या गळ्यात घालून. चांगलं झालं तर चांगलं जर झालं तर मग आमच्या नशिबाने, वाईट जर झालं तर मग यानेच केलं वाईट, आहे की नाही? पण तुम्ही आधी बघितलं होतं, तुम्हाला माहिती होतं, तुम्ही जात येत होते तिथं. आम्ही का जात येत होतो का तिथं? मी पहिलं जात येत होतो तिथून. मला माहिती काय असं होणार आहे म्हणून, हा असं निघण म्हणून. पण तुमचा जोडीदार होता ना ते पोराचा बाप. पण पोरग तेव्हा चांगलं होतं. आता काय झालं? पोरगे लग्न करून घेऊन गेल्यावर 10 रुपये लागला काय? काय पहिलेच पेत असन. भाड्याला भांडं लागतच असतंय घरात, तसं काय एवढं नाही. भांड्याला भांड कसं काय लागन? हा तो पेत नसतं तर मग ठीक आहे म्हणता असं भांड्याला भांड लागलंय. हा पेतोय रात्रंदिवस तिला वैताग देतोय. हा चाललंय सासरवाडीतून वाहून सगळं. कामाची अक्कल नाही त्याला. पुरीसाठी करावं लागत का आली जाऊ दे, नको रडू. काय झालं? काय व्हायचं राहिले? हा सर बसा. काय व्हायचं राहिले? तुम्ही बसता, तू कुठे चालली? नाही बसा अरे तुम्ही बसा. चला इकडे. हा परत आता रडते काय? परत तुला आणले ना सुप्रभ घरी? मारलं नाही का मला? किती मारलं? जाऊ द्या. तुमची ऐक ना. असंच केलं असतं. ऐक ना आमची पोरगी मी म्हणजे काय म्हणते अश्विनी, नांदायला जाऊ नको आता लय नाटके झाले त्या माणसाचे. नका डोक्याला ताण देऊ मावाल्या. बस खाली बस. अहो ती खसली ना बाज. खाली कुठं बसू? येईन ना बोकांडी मागून. बस का तू? अहो खाली खसली म्हणा ती बाज. हे बघा ना खसली ना. बस खाली. आता नाही काय खरं. कुठे तरी टेकलं वहिनी. अवघड रे देवा. पोरीचं वाटुळ करून ठेवलंय माणसाने. माणसाला ना असं वाटतं ना काय करावं काय नाही. नवरा नसताना तसा जित गाडला असता मी. आणि हे बाबा मध्ये पडला. आता मला काय माहिती असं? मला माहितीच होतं शेवटला तू मलाच बोलणार आहे. तुम्हाला काय माहित नाही? तुम्ही तर 10 वेळा चक्रा घालत होता की तिथं साल आणि गडी राहिल्यावर जात होते. तुमचं लेकरू असतं तर असं केलं असतं का? मग त्याच्या मला किती त्रास होतोय ते मला माहिती. तुला काय माहिती? नाते जुळवायची, सोयरीक जळवायचं. तुमची पोरगी असंच केलं असतं का तुम्ही? लोकांच्या लेकराचं वाटोळ केलं तर तुमच्या लेकराचं केलं असतं का वाटोळ? आम्ही चांगलं पाहिलं होतं, पण आता नंतर तशी निघाल्यावर काय करणार आम्ही तरी? आमच्या नशिबानं झालं ना. तुम्ही आमच्या दारात येऊ नका इथनं पुढं, आणि तुमचं तोंडी दाखवू नका. आम्ही बघून घेतो काय. येऊ दे आता त्या नवऱ्याला इथं. येऊ दे आता त्याला धडा शिकवते मी चांगला. शांत बसता का? म्हणते काय झालं माहिती का? तो शब्द मी पोर दिली बरोबर, ठीक आहे. पोर काय चांगला होता, पण तोपर्यंत दारू पित नव्हता, काय नव्हता. नव्हता. आता मी चूक केली का त्याला पैसे दिले विहीर खोदायला. म्हणजे विहीर खोदायला विहीर खोदायला पैसे? तू चुके तुम्ही करायचे मला सांगायचं का? मग अगं तायडे काय झालं? आबानी हिर खांदायला पैसे दिलता ना ह्यांना. मग ते मागे आलं. परवा दिवशी गेलं का मला रात्री लय मारलं. हे दाजींना एक काहीच काम नाही बाई. किती वेळा त्यांना समजून सांगितलं तरी त्यांना काहीच कळत. पण आता ते बेवडा आला ना मी आता निपसूनच काढते. येऊ दे असं नका जावं असू नाही तर कुणी असो. ते सुधारणारच नाहीये. बरं मी काय ऐकता का तुम्ही? अरे बरं का बाट्या, त्याला मी पाहुण्याला विहीर खोदायला पैसे दिले. म्हटलं दादा पाहुणे चांगलं होईल, बरोबर नाही? आपल्या पूर्वी चांगलं होईल, बरोबर आहे. विहीर खोदायचं पाणी लागत, बागायत करेल, बरं नाही? आपण चांगल्या करता दिले ना. अहो पैसे मागे तर पाहुणा डायरेक्ट पुरीला हानमार करू शकला. हे चांगलं वाटत का? पैसे मला विचारून दिले का तुम्ही? सांगा बरं. मग तुम्ही पैसे द्यायला नव्हते पाहिजे ना. पैसे दिल्यामुळे राहिले सगळा खेळ, माहिती का? आता काय करतो माणूस बाय जवळ बाई पेवून आलं पाहिजे का? अहो दाजी पाय माग आला का नाही? पाय का रे बेवड्या? काय संबंध येत आमच्या दारात यायचं? इकडून ये ग. इकडून तू चढवायचं काय? जावाई तुम्ही या इकडून दोघी जणी. तुमचं यायचं काय काम होत इकडं? हो इकडं. काय काम होत यायचं? काय काम म्हणजे? मला नाही विचारता पोरगी. मला बोलून देता का तुम्ही? माझ्या पद्धतीने नीट करते मी त्याला. तू जावं असशील ना तर मला काही घेणं देणं नाही. माझ्या लेकराचं वाटुळ केलंय ना, निघायचं करीतून. हे बरोबर नाही. बरोबर नाही. माझ्या संग बोलत नाही अजिबात तू. मला तुम्ही सांग बोलायचंच नाही.
तू आमच्या गावात यायचंच नाही. चल निघ. माझी बायको इथं आहे. कोण? माझी बायको इथं आहे. मी तुझी तुला बायको भिकू नाही पोरगी ती, समजलं का? तुझी बायको. चल. आधी पहिलं माझं लग्न झालेलं आहे. कोण? न तिला ना पाठवायचं तर हिला पाठवा. काय? अरे तू वक्त्या तू ओंडाची एकीच निभाव लागला तू दुसरी घेऊन चालला काय? मग तिला तुला नाही थोबड आहे का दुसरी बायको करायचो ग? तरी काय वाटतं का? हा, एवढे मोठे झालेत, काहीतरी बोलायचं सुधारायला पाहिजे ना. दारूच्या नशेने तुम्ही पार येडे झालेत. मग तुम्हाला दोघीला नसं तुम्हाला बायको दिसना, लोक दिसना, काहीच दिसना. तुम्हाला तुमचा संसार दिसना. ऐकतच तुम्हाला दोघीला नाहीच ना. नाहीच. चला मामी तुम्ही एका झापडीच्या ठिकाणी उतारी करीन. लाज नसते वाणी चला मामी तुम्ही. एवढे कुठे लाज तुम्ही काय झालं मला भाकर तुकडा कोण खाऊ घालीन मग तुपल्या आईला सांग जा. मग आपल्या नाही करत माय काही नाही करीत नाही असले तुझे गुन्हे त्याच्यामुळेच करीत नाही. मामी वाडा बोल ना का ए चल ग ऐ काय संबंध नाही. चल निघ. चल ग पोरं या अंगाला हात लाव का चल निघ. चल ग इकडे बरगाडी दिला करू काय का हे ऐक ना, हा. जरा शांत बस. एक हात लय झाला एक हात. बारगाडी आहेत का? बाई जर कोदली तुमच्या तर तुम्हाला सांगतो तुमचं बेसरच अंगात तुमच्या काहीच नाही, कुठूनच मास नाही, पण मस्ती किती हो तुमच्या अंगात. अय बाई मिळून येईन तू माही मिळून पद्धतीने राहा मग मी पण तुम्हाला इतक्या दिवस हा. दाजीच्या पद्धतीने ठेवत होते. माझ्या बहिणीला मारलं चल का ग काय तू. तुम्ही? मी नाही येणार. कोण? हा? तिला नाही येणार तू ती काय माणूस नाही का तुम्ही तिच्या हात उचलता? कस काय नाही येणार चल आम्ही नाही येतो. अरे सासरा मरद. हा, आता सांगतो मला डोक्याला डोकं लावायच ना मी लय बेकार आहे चल ग ये जाते मी आबा. काय? थांब. या कोणा जाते तू एवढी काय बी तिच्या पावलाला देती म्हणजे म्हणजे तुम्ही माझी कान भरीत बरं एक मिनिट जावं खुळाच झाला खुळखुळाच झालाय खुळखुळाच झाला. ए, हो इकडे. चल. लय मायाच्या पगडी. जावाई जावा द्या ऐका कळलं ना? थांब तुम्हाला मी पैसे मागितले मावाले बरोबर मी तुम्हाला विहीर खोदायला पैसे दिले उपकार केला का मग उपकार केला माझ्यावर हिरीचं पाणी तुम्हाला दिलं असतं तांब्याभर मी फिटले असते पैसे अयो. म्हणजे आमच्या विहिरीचे पाणी आटलं होते का इकडे म्हणजे आम्ही पैसे तुम्हाला दिले पाहिजे परत मागायचेच नाही का मग बोलून तर काल टाकीचा काय बोलून काल टाकीचा अहो दाजी जरा नीट राहा. माझ्या बहिणीच्या तुम्ही एका हाताच्या नाही एका रट्ट्यात ती तुम्हाला गार करीन. अगं तुझ्यामुळे इकडं अरे कपडे नाही अंगात घालायला आणि काय ताईट वागत पाहुणा काय वागू राहिला कपडे होते याला कुत्रे माझ्या लागले होते माझ्या गल्ली हा काय? दिसतंय ना? फाडलंय त्यांनी सगळे तुमच्या कपडे मागे कुत्राच लागणार ना, माणसं थोडी लागणार. बरं तू येते की नाही का नाही येत. ऐ, ते हा म्हणते तू झापडीतच उतानी करीन. या हा आपली- म्हणलीस तर. आपली सोयीची नाही हा आपलंच नाणं खोटं आहे लोकांना बोलून काय उपयोग आहे? हा. लय मारते जाऊ दे, चला मला. आम्ही. काय हो? तर मामीला म्हणतो चालतं बाबा अरे, भूक लागली मला आता काय मग करणार जाईन तिकडे जाऊन काय ना काय खायचं ते. तेल ना तेलच्या नादात बोलत होता. अहो, जरा जा तुम्ही तुमच्या लहान आहे डोक्यावर बसलाय चल या ए, असा सुई स्वरूप जीव घेता का तुम्ही म्हणजे मग एवढा हिसायच असतं का जावायला ही सळाई दोघाची जावई. आई, राहू दे आई मला सासू बाई तुमचं पार चूक आणि चूर हा. म्हणजे माझ्याकडे ताकद नाही काय हा. मग आता जरा एनर्जी मी जर अजून टाकून आलो ना तुमची मांडी बा तुमच्या सासूचा दंडे करा ठेवा जरा मामीला असं उचली हा उचल चालला असं उचली ना असं आपटीन मग हा. कधी एवढा आहे राहू येऊ आहे ना हा. अरे, काय मध्ये पाहू बोलायचं पाहुण्यासारखं राहायचं मध्ये बोलायचं मध्यस्थी मी त्याने जमवलं आणि त्याच्या टांगडीवर करून होता काय काय. मग ते त्यांनीच तर वाटलं की तुम्ही कमून द्या कमून द्या. अरे तो माव कुठला होता वाटलं मग पोरगी पाठवा चला काय संबंध पोरगी पाठवायचा. हे अगं तर ग त्याला तर ग माझी हो तिकडं. हिला धर ना झिपरीला. ती समजवती. काय समजावती. ऐका ना बोल पैसे देऊ नका ना, तेवढं मी येते ना घरी तुमच्या. म्हणजे पैसे दिले तर तू घरी येणार तशी येणार नाही नाही येते ना. नाही येणार. येणार. मामा मला रागला येतो बरं का. कुडून येऊ द्या मामी कुडून मला असा राग येतो ना कुडून सांगतो यायला वाटो, कुठून वाटो. राग येतो मला हा? इथनं हा? इथनं आहे का आहे मामी असं डावचं डुवचं काम करायचे नाही हलकं झालंय सारं. राहिलं जरा समजून ए, या पुढे का पुढे का कुठं तो हा? समजून सांगायला येतं मी मामी असं मला कागदावून कोण होडी माझी तब्येत नाही म्हणून काय हा? बरं जाऊ द्या ना. अरे, दारू पिऊन पत्तरवाडी झाली तुही. हा
बरं काय करायचं तुम्हाला मिटवायचंय का वाढवायचं मला तेवढं सांगा वाढवायचंय. काय वाढवायचं तिला इकडे बोला ना इकडे नाही नाही काय वाढायचं किती वाढलेत अजून किती वाढायचंय ते आम्ही आमचं बघू, तुम्ही काल पंचायती करता, तुमचं बघा आधी जीव चाललाय. तुम्ही कशाला बोलताय ग बसा की माझी मग कशाला बोलतो म्हणजे माझा अधिकार नाही का अरे ते देऊन टाकते पाहुण्याचे पैसे. कोणते पैसे ती घेतलेले विहीर खोदायला तो कधी दिले मला कधी दिले तो कधी दिल त्याला काय सोबत दिलेल तुम्ही हो. आपण काय लिहून घेतलंय का? लिहून बाबराव. घेतलंय ए बाबा, माय नवरा कुठं जातो? का? लिहून घेतलं का मायकून आजी जरा नीट बोला की. हा कशाला नाही विचारता मला नाही विचारता येईल मा बायकोला आणायचं काही समान अहो, मग तुम्ही तिला एवढी मारली मामा, आणायचं नाही तर तिथं तुमचा मार खायला ठेवायचं होतं का? पैसे द्या ना यांचं, पैसे द्या ना आमच्या. किती किती पैसे आ? किती पैसे बोल 1,30,000 रुपये. पैसे नाहीत माईक बडे बडे बातांडोंगण खायला आता. कोणाच्या कोणाच्या खायला आता मला आहे का आता खायला हा ज्याचा असेल तो खाईन राहिलाच नाही कुठूनच खरंच, कुठूनच ना राहिला. मी नाही येत जावा. मामा शिस्ती सांगता आता नाही पाठवची पोरगी नाही पाठवायचं. नाही ना मग तुम्ही चला चला अरे देवा, ए बाबा, ए, काय रे? मम्मी भाकरी करतोय का घाला करून घाला जावं घालीला. काय होतंय काय मेंटल झालं काय का तो तुला? नवरे पाहिलं का मला मध्ये चाल तू सोड रे येऊ काय करीला? मी सोडणार नाही कोण आता सांगा तुम्ही हा सोडायला आहे का काही? आता सांगा तुम्ही सोडा मरल माझा नवरा. हे बघितलं का आपल्या चाय लावायचं? काय? तिकडे पाठ. निघ त्याच्याच मागं, चल. घरी बोलून जावं आणि तक काय मला बोलावलंय. माझ्या घरी मला बोलावलंय. बोलतो. तू माझ्या घरी ये. आम्ही तेव्हा निरोप पाटील, घरी ये. तेव्हा निरोप पाटील आता. काय माझ्या नवऱ्याला मारता काय येतं? पाहिलं का बाबूराव आता कशी व्हायला लागली ती हा जाऊ दे. मग काय म्हणती तुमची पोरगी असती तर तुम्ही दिली असती का हो आता कशी कळ लागत ती नवऱ्याची पाहिलं का बाबूराव मग काय म्हणली ती तुमची पोरगी असती तर दिली असती का म्हणे तुम्ही या घरात हा होय, खरं आणि आता पाहिलं का कशी रग लागत ती नवऱ्याला हे केलं तर खरंय माहितीये मला, हा? पण तो मला जीव लावतो, दारुड आहे पण जीव लावतो. मग कमल आमच्या नावाने खडे अरे पडले बाबा, बोलवून घेत हे शिक्काच खोटा आहे आपला. नाही नाही तुम्हाला नाही काय होणार. गावाला आज बोलून तुम्हाला मारलं तुम्ही. तुम्हाला कळतं का इथं बोलवून घेतलंय पैशासाठी मारायचं काय काम होतं ग तुमचं? तर आबा काय होतं, तुझं काय होतं बंट्या मारायचं काम? माझं काय होतं म्हणजे मी मध्यस्थी होतो अहो, हे आपलं आहे का लोकांचं आहे? लग्नाचा दौरा आहे. असं का हा. पाहिलं का आणि आबा एक टाकीत करते तुमचा पैसे रोजगार करून मी फेडाल, पण तुमच्या दारात इथनं पुढे पावन टाकणार नाही. हे पटलं नाही मला. चला हो, एक नाही पाय ना पाहिजे ते. हा, माझ्या नवऱ्याला घेऊन येतो भाऊ. मारलं तुम्ही. येतो मामी येतो मामी. जाऊ द्या, चला. हा तरी पाय पडायची इच्छा नाही बाई. अहो, हा नमुना कुठून शोधला होता? आता काय करू आता मी सांग काय ही करू? बया काय पोटाला आली आपल्या मम्मी मला वाटतं ही ना बापाऊच गेलेली. पक्की. पोर आहे ना आपली रिसवनली हा ना, तुमच्यावरच गेली. तुमच्यावरच गेली पक्की. ती आम्ही माहिली की बरे रे बाबा. हा का तुमची झक मारा, तुमची पोर आणि तुम्ही तुमचं बघा. माय पोरगी चालले मी घेऊन कुठं घरात. देऊ का हा, काय रे हा पाहुणे येऊन लय दिवसा घातला रे तो आहेच तसा हो, तुम्ही हा घरीदा असे तर घरीदा अशी या बोटात ठोका त्या बोटावर आणतात तुम्ही अरे. बरं मी काय म्हणतो येऊ का आता चालेल लगेच आज मी काय म्हणतो हा. त्या लहान पोरीला सुरी घ्या आपल्याकडं कोणा- हा? कोणाच्या पुरीला तुझ्या पोरीला त्या लहानीला म्हणजे मला लहान पुरीला सोयरे तो काय का हा आहे ना तो आता एक दोन लाव उलटे हाताचे हा? काय झालं? मोठ्याच पुरीचं नुस्कार करून ठेवलं बरोबर म्हणतो लहान पुरीला सोयरे पाहू का हा आहे बघ मग नाही का जाऊ तू निघ. चांगले आहेत ते बावडे निघ रे बाबा निघ रे घे करून उलट मग काय पाहिल बाय मी तू रे तो एक तर तुला पुरीचं पाहिलं मोठ्या पुरीचं वाटोळं करून आता दुसऱ्या पुरीचं करतो का हा काय पाहू नये भाऊ कुशल माग आलं आणि डायरेक्ट तिला येऊन धिंगाणा केला दारू पिऊन आल्यावर आणि पोरे लगेच रडायला लागली मला नांदायला जायचं म्हटलं जाय बाई माझा शेवटला काय करणार आहे तिला लय रिस्क लागली तुमचे 1,00,000 रुपये घेऊन देईल तरच मी येईल म्हणून माहेरी नाही येणारच नाही हां काय पोर आहे भाऊ काय नाही या मायली किती लगेच पळायला घरामध्ये हां चला